महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगत नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाच्या वृत्तानं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय। बारामती इथं झालेल्या या दुर्दैवी विमान अपघाताच्या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटताय। रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। महाराष्ट्राचे कर्तृत्वान नेतृत्व हरवल्याची भावना आज रायगडमध्ये पाहायला मिळाली। रायगड राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ खारे यांच्या कार्यालयात आज शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहताना सुधाकर भाऊ यांच्यासह उपस्थित असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचे डोळे पाणावलेले होते। दादा केवळ आमचे नेते नव्हते, तर ते आमचा आधारवड होते। महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेतलेला असा लोकनेता पुन्हा होणार नाही, ही पोकळी कधीही भरून निघणार नाही, अशी भावना जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ यांनी व्यक्त केली आणि अजितदादांना श्रद्धांजली वाहिली। रायगडमधील वातावरणात अत्यंत भावनिक झालं। कार्यकर्त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली। प्रशासनावर पकड असलेला आणि शब्दांचा पक्का असलेला एक लोकनेता काळाच्या पडद्याआड गेल्यानं जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे। अजितदादांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणातील एक पर्व संपल्याची भावना व्यक्त होते।